ठाणे की रिक्षा आंखों पे मस्ती या गाण्याच्या व्हिडिओने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे। हे गाणे तयार करणारा प्रसिद्ध कॉमेडियन कामरा याच्या गाण्यावर शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे। हे गाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीच तयार केलं आहे अशा प्रकारचा भाव व्यक्त करून अनेक शिवसैनिकांनी त्याच्या शोच्या ठिकाणी जाऊन त्या कार्यक्रमावर हल्ला केला आणि आपला निषेध व्यक्त केला। याचे पडसादही राज्यात आणि मुंबईमध्ये उमटले आहेत। विधानसभेमध्ये देखील याची चर्चा झाली आहे। या संदर्भात विरोधकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। सत्ताधाऱ्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की कॉमेडियन कुणाल कामरा याने विरोधकांच्या म्हणण्यानुसारच हा व्हिडिओ तयार केला आहे। तर विरोधकांचं म्हणणं असं आहे की सत्ताधाऱ्यांनी निरर्थक स्वतःवर ओढवून घेऊन कुणाल कामरा याच्या गाण्याला विरोध केला आहे। याच्यामध्ये कोणाची बदनामी केलेली नाही, कोणावर विरोध केलेला नाही असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की 100% गाणं खरं आहे। तर त्यापेक्षा पुढे जाऊन खासदार संजय राऊत यांनी या व्हिडिओची एक पोस्टच जाहीर करून टाकली आहे आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी तो कुणाल कामरा ज्या प्रकारचं गाणं म्हणतोय आणि जे स्वर आहेत ते स्वर त्यांनी पूर्ण महाराष्ट्रावर पसरवण्याचं काम केलं। हा कुणाल कामरा आहे तरी कोण असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल की कुणाल कामरा आहे कोण, त्याच्या गाण्याला इतकी प्रसिद्धी का, मग त्याच्या गाण्यामुळे इतकी खळबळ का उडाली आहे, सत्ताधारी किंवा विशेषतः शिवसैनिक किंवा शिवसेना पक्ष का इतका जागा झाला आहे। तर हा जो कुणाल कामरा आहे तो कुणाल कामरा पूर्वी मुंबईमध्ये एका ॲड एजन्सीमध्ये काम करत होता। नंतर त्यांनी शटअप यार कुणाल नावाची एक स्वतःची एजन्सी सुरू केली आणि त्यातून त्यांनी अनेक राजकीय नेत्यांना आपल्या व्यासपीठावर बोलवलं आणि तो प्रसिद्ध झाला। त्याच्यावर आता या गाण्यानंतर आक्षेप घेतल्यानंतर अंधेरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे। विरोधकांनी तर स्पष्टच म्हटलं आहे की कामरा निर्दोष आहे, पण सत्ताधारी आणि त्यांच्या सहकारी जे पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांनी सहज म्हटलेलं आहे की कामराला आम्ही सोडणार नाही, महाराष्ट्राला फिरकू देणार नाही, कोण कामरा आमच्या एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारा, अशा प्रकारे एक प्रकारची दमबाजी दमदाटीच त्यांनी करून आपला निषेध व्यक्त केला आहे। या गाण्यामध्ये आणखी एक विनोदाचा भाग म्हणजे भोलीसी सूरत आंखों में मस्ती या गाण्यावर जे त्यांनी कुणाल कामराने जे काय भाष्य केलेलं आहे ते तर अगदी टोचून जाणार आहे। हे गाणं आपल्या एकनाथ शिंदे यांच्यावरच केलं अशा प्रकारचं आविर्भाव आणून शिवसैनिकांनी जो संताप व्यक्त केला आहे तोही समजून घेण्यासारखा आहे। कुणाल कामरा याने यावर प्रतिक्रिया आपली दिली आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की पुढे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे आणि मी जे काही लिहिलं आहे ते सत्य आहे, मी कोणाविरोधात लिहिलेलं नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।